हा तो म्हणजे तुझा आवाज पण रेकॉर्ड. म्हणजे माझी आत्ताची स्क्रीन दिसते ना तुम्हाला? हो हा दिसते. दिसतीये, बट स्पॉटलाइट वेगळं आहे आणि स्क्रीन शेअरिंगचं वेगळं दिसतंय. स्पॉटलाइट मी बंद केले. नाही ना. त्याला घालवायचं कसं राव? आणि ओके, आता हा आता व्यवस्थित. ओके. हा, सो रेकॉर्डिंग चालू आहे, चेक करून घेऊ. हे काय वरती चालू आहे? रिस्पेक्ट ठीक आहे, चालू आहे, रेकॉर्डिंग चालू आहे. हो हो. हा, तो तेच म्हणलं, आपण मागच्या क्लासमध्ये आपण पाहत होतो की आपलं जे वेट्स आहेत ते काही असे याच्यावर फिरत नाही, जसं आपण कॉन्व्होल्युशन इमॅजिन करतो तसं. ते लिनियर फॅशन मध्ये जसं एक न्यूरल नेटवर्क काम करतं, तशाच प्रकारे ते काम करतात. मग त्याला कसं काम करतात, तर ते सॉर्ट ऑफ तुमची जी इमेज आहे ती फ्लॅटन होते. असं समजा हे जे सगळे पिक्सल आहेत, पिक्सल बाय पिक्सल फ्लॅटन होऊन त्याच्यानंतर ते तुमचं एक जे वेटचा कर्नल आहे, तो वेटचा कर्नल वन बाय वन प्रत्येक ह्याला मल्टिप्लाय होतो. आणि ते मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर तुम्हाला एक आउटपुट भेटतं. मग ए काय आहे, तर ए इज W1 × 1, W2 × 2, W3 × 3, मग W4 × 5. हे जे आपण काही इमॅजिन केलं ते आपण इथं लिहून काढलं, प्रत्येक वेट कसं कसं असेल. मग बी कसं असेल तर ते तुम्ही नंतर इमॅजिन करू शकता. म्हणजे 2 3 4 6 7 8 10 11 12 यांचं कन्व्होल्युशन इथं झालं की वेट सोबत की मग बी भेटणार आहे आपल्याला. मग त्याचं आहे म्हणजे वी आर ओनली कनेक्टिंग स्पेशली रेलेव्हंट न्यूरॉन्स आणि स्पेशली रेलेव्हंट न्यूरॉन्स टू द आउटपुट न्यूरॉन्स. वेट्स आर बिंग शेअर्ड टू क्रिएट न्यूरॉन्स. आणि एक काइंड ऑफ कर्नल फक्त एकच फीचर एक्स्ट्रॅक्ट करू शकतं, ते आपण पाहिलं होतं मागच्या वेळेस. मग झालं रिसेप्टिव्ह फील्ड. पॅडिंग बद्दल पाहिलं की व्हॅलिड म्हणजे पॅडिंग लागतच नाही बेसिकली. आणि सेम म्हणजे काय की इनपुट साईज आणि आउटपुट साईज मॅच करतात. हे पॅडिंगचे दोन टाइप्स आहेत, व्हॅलिड आणि सेम. बाय जनरल व्हॅलिडच असतं, व्हॅलिड म्हणजे नथिंग बेसिकली. मग रिसेप्टिव्ह फील्ड. रिसेप्टिव्ह फील्ड म्हणजे काय की एका कर्नलच्या आउटपुटला किती हिस्ट्री दिसते बेसिकली, त्याच्या अंडर किती कॅल्क्युलेशन झालेले. मग एका टीम लीडच्या अंडर 3 जण काम करतात, एका सीईओच्या अंडर 2 जण काम करतात. अजून पण होतं. आणि एका सीईओच्या अंडर सगळी टीम लीड पण येतात, प्लस त्यांच्या अंडरची टीम पण येते. सो जो सीईओ आहे त्याचा रिसेप्टिव्ह फील्ड सर्वात हाय आहे एका कंपनीमध्ये. तेच आपण इथं पाहिलं. एक 3x3च्या एरियाला कर्नल लागल्यानंतर त्याचा एक आउटपुट भेटतो. परत ह्या एरियाला अजून एक कर्नल लावला की परत ह्याचं मल्टिप्लिकेशन होऊन हे एक आउटपुट भेटला. सो हा जो इथला एक पिक्सल आहे, सॉर्ट ऑफ जो काही नंबर आहे, ह्याचा रिसेप्टिव्ह फील्ड काय आहे, तर ही अख्खी इमेज आहे. कारण की हा मल्टिप्लाय होऊन आला, याच्यावर ऑपरेशन झाले, कशामुळे, तर बाकीच्या गोष्टींमुळे, या सगळ्या गोष्टींमुळे. तर असे रिसेप्टिव्ह फील्ड इन 3x3 कर्नल इन्क्रीजेस बाय 2, 2 इन्क्रीज होते. सॉर्ट ऑफ नॉर्म काय आहे की जोपर्यंत 11x11 रिसेप्टिव्ह फील्ड होत नाही तोपर्यंत मॅक्झिमम पुलिंगला शक्यतो जाऊ नये असं म्हणतात. ओके, मग आपण काय म्हणलं की कर्नल्स विथ मल्टिपल चॅनल्स. एक इमेज घेतली मी तर ह्याला मध्ये किती चॅनल्स आहेत, तर आपण म्हणलं की 1 चॅनल आहे. मग 1 चॅनल असेल तर कर्नल पण ऑब्व्हियसली 1च पाहिजे. मग याचं मल्टिप्लिकेशन होऊन सॉर्ट ऑफ कॉन्व्होल्युशन होऊन 2 × 2 × 1 असा एक आउटपुट भेटला.
आता आपण काय म्हणतो की RGB इमेज, जी काही कलर इमेज आहे त्याच्यामध्ये 3 चॅनल आहेत, R, G आणि B. मग the number of channels in a kernel must be always match the number of channels in the input. मग ऑब्व्हियसली जर 3 चॅनल असल्यामुळे 3 कर्नल घ्यावे लागतील, 3 चॅनल वाला कर्नल घ्यावा लागेल, बरोबर. तर या कर्नल मध्ये एक चॅनल फक्त त्याच्याच रिस्पेक्टिव्ह चॅनल इनपुट सोबत कन्व्हॉल्व होईल. ओके. नंतर काय होईल की जेव्हा ही प्रत्येक गोष्ट कन्व्हॉल्व झाली त्याच्यानंतर पर चॅनल मला एक कन्व्होल्युशनचा आउटपुट भेटेल. हा C1 चॅनलचा आउटपुट, हा C2 चा आणि हा C3 चा. मी काय करतो, या प्रत्येक चॅनलच्या आउटपुटला एलिमेंट वाईज ऍडिशन करतो, है की नाही. हे रेड चॅनल होता, हा ग्रीन, हा ब्लू. प्रत्येक चॅनलच्या आउटपुटला मी कन्व्हॉल्व झाल्यानंतर ऍड करतो आणि एक सिंगल आउटपुट घेतो. म्हणजे पूर्ण इमेजच्या चॅनलला बेसिकली मी कंबाईन केलं एकाच चॅनलमध्ये. आता मग पण हा ओके, तर पुढचा पार्ट म्हणजे असं होतं बेसिकली, जर इमेज आहे ते 3 चॅनल्स आहेत आणि कर्नलचे पण ऑब्व्हियसली 3च चॅनल पाहिजे, तर त्याचा एकच चॅनलचा आउटपुट भेटतो. हे क्लिअर आहे आतापर्यंत? हो. हा. सो हा जो काय आउटपुट आहे, हा वाला याला आपण म्हणतो इंटरमिजिएट आउटपुट. ओके. प्रत्येक कर्नल त्याच्या त्याच्या चॅनल सोबत घेतोय इंटरमिजिएट आउटपुट. हे तिन्ही कंबाईन होऊन एक फायनल आउटपुट भेटतो असं. ओके. आता मग मी जर पहिल्याच स्टेपला सगळे चॅनल 1 करून टाकले तर काय अर्थ आहे. मग काय करतो आपण की त्या इमेजला मल्टिपल कर्नल्सनी मल्टिप्लाय करतो. ओके. सो आता आपण पाहिलं की ह्या इमेज सोबत हा कर्नल कन्व्हॉल्व झाला 3 चॅनलचा, तर आउटपुट भेटेल 25x25x1. हा सेपरेटली कन्व्हॉल्व झाला कर्नल ह्याच्यासोबत, परत 25x25x1. आता आपण काय करतो की 25x25x1 जे आहे ना आपलं, ते आपण किती वेळा केलं, तर 2 वेळा केलं. तर आता आपलं बेसिकली आउटपुट काय आहे, तर 225x225x1 हे 2 वेळा भेटलं आपल्याला. पण आपण असं लिहित नाही, आपण काय लिहितो 225x225x2 असं आपण लिहितो. बेसिकली तो एक कर्नल म्हणजे एक चॅनल असं आपण आता पुढे पकडतो. आणि मग इथं आपण मेन्शन केलं की 32 कर्नल घेतले तर 32 कर्नलचं असं आउटपुट भेटेल. तर आपण असं लिहितो, ते 32 चॅनल्स भेटले आपण असं लिहितो. जर आपण परत हे 32चं मी परत जर कन्व्हॉल्व केलं, हे परत मला 1च भेटणार आहे. पण मी जर 64 कर्नल वापरलं तर 64 चॅनल्स भेटतील आता मला पुढे. ओके. each channel focuses on a feature or a combination of features which allows the model to make the best decision/prediction. आणि आपण नॉर्मलायझेशन बद्दल पाहिलं होतं. रिसाइज करू शकतो आपण, नॉर्मलाइज करू शकतो, एव्हरी पिक्सल व्हॅल्यू रेंज मल्टिप्लाय करू शकतो आपण 1/255 ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर नॉर्मलाइज होऊन जातात आपले इनपुट व्हॅल्यूज. हा. आणि नो मॅटर व्हॉट यू डू, कन्व्होल्युशन ऑलवेज नीड्स इनपुट इन द सेम साईज. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. ओके. सेम साईज. सो वी आयदर नीड टू अपस्केल और डाउनस्केल द इमेज. सेम साईज लागते कन्व्होल्युशनला. सो लेट्स प्रोसीड विथ CNN अंडर द हुड. Okay then.
आधीच कॉपी करेल. ओके. बेसिक कन्व्होल्युशन है ना. वन कर्नल ट्राइंग टू एक्सट्रॅक्ट वन फीचर. एकच कर्नल आहे सध्या इथे. एक कर्नल जे असतं ना ते एका फीचरला एक्सट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतं, बरोबर. वन कर्नल tries to extract one feature, but the feature can be present across channels, बरोबर. दिसतंय ना. हो, दिसतोय. बरोबर. म्हणजे बरोबर आहे का हे वाक्य जे लिहिलेलं आहे ते. हा, इट मेक सेन्स. नाही का, म्हणजे एखादा समजा आपण डॉगचं नोज घेतलं तर त्या डॉगचं नोज जे आहे ते अक्रॉस चॅनल प्रेझेंट असू शकतं ना. म्हणजे त्याचा काही काही असं भाग पण असू शकतं. ग्रीन चॅनल मध्ये असेल, काही भाग रेड चॅनल मध्ये असेल, काही भाग ब्लू चॅनल मध्ये असेल, है ना. सो हम्म. वी नीड टू कन्व्हॉल्व अक्रॉस चॅनल्स. म्हणून एक कर्नल जे असतं ते इनपुटच्या चॅनलला कर्नलचे चॅनल मॅच करतं. ते का, की फीचर जे आहे ते अक्रॉस चॅनल प्रेझेंट असू शकतं, पण इन द एंड ते पूर्ण कर्नल फक्त एकच फीचर कडे बघण्याचा प्रयत्न करते. ओके. चॅनल्स ओके. आता मला एक इमेज तुम्हाला दाखवायला लागेल. Just a second. हे एक आहे आणि हे. ओके. हम्म. ही तुमची इनपुट इमेज आहे. ओके. ही इनपुट इमेज तुम्ही एका 3x3 कर्नल सोबत कन्व्हॉल्व करता. 3x3 कर्नल हे तुमचं कर्नल आहे, हे कन्व्होल्युशन. हम्म. आता जर मी म्हणलं की याचा म्हणजे ह्या इनपुटचा ह्याच्याशी संबंध आहे कर्नल थ्रू. एक कर्नल थ्रू म्हणजे कसं, की कन्व्होल्युशनच्या पद्धतीमध्ये ह्याचा आणि ह्याचा डायरेक्ट संबंध आहे. जर मी असं म्हणलं तर तुम्हाला स्पॉट करता येईल का कसा संबंध आहे तो. कसा संबंध म्हणजे? अं, कसं म्हणायचा, हे कर्नल आहे ना, हे कर्नल हा. जेव्हा या इमेजवर फिरतं, ही इमेजची साईज काय आहे, 5x5 आहे, बरोबर. एक 3x3 कर्नल याच्यावर फिरणार आहे आता. ओके. तुम्ही ना वेट्स विसरून जा. हे फिरणार आहे कर्नल, जे काय वेट्स असतील इंटरनली त्याचे. हम्म. तर ते जेव्हा फिरतंय ना कर्नल, तेव्हा हम्म. ह्या इमेजला अशा फॉर्म मध्ये काहीतरी ते बघतंय.
असं माझं म्हणणं आहे. तर ते कसं बघतंय असं मी म्हणू शकतो. तर स्पॉट करू शकता का तुम्ही की कसं आहे हे असं इंटरनली असं असं येते ऍक्च्युली, म्हणजे कन्व्होल्युशनच्या दरम्यान हे असं आहे असं मी म्हणलं तर ते मला फ्रेज करता येईना बरोबर ऍक्च्युली. काय वाटतं ते सांगा. इनपुट इमेज ही नाही नाही, इनपुट इमेज ही 5x5 आहे. हा कर्नल आहे आपला 3x3, हा राईट. आणि हम्म. त्यांचं प्रोडक्ट जे आहे ते हे वाढलंय मोठं आता. ते किती आता हे 3 आणि 3 3 9 हा हे 9 9 बाय आहे. 9 आहे, 9x9 आहे हा. बरोबर. हम्म. हा, तर याच्यामधलं रिलेशन म्हणजे कर्नल फिरवल्यानंतर ते कसं दिसेल असं म्हणणं तुझं. हा कर्नल फिरवल्यानंतर नाही. ओके, मी पहिलं कन्व्होल्युशन इथं होईल. डू यू अग्री? येस, हा बरोबर. बरोबर. येस. प्रॉपरली ऑब्झर्व करा. 020209 020209 हा 010109 010109 0. ओके, हे क्लिअर आहे. माझं पहिलं कॉन्व्होल्युशन क्लिअर होतं. हा. मी इथं फ्लॅटन केलं. पुढं काय होईल की हा जो Horizontal कर्नल आहे हा मूव्ह होईल इथं. हम्म. आता बघा खालचा रो बघा बरं आता. तेच आहे का? 0.2 0.2 0.1 बरोबर आहे. फ्लॅटन केलं atomic. येस. हा ना, म्हणजे मी काय केलंय की माझं कर्नल जसं फिरणार आहे तसं मी या इमेजला फ्लॅटन केलंय. काय फायदा होईल फ्लॅटन करून? ते आपण जे आधी डिस्कस केलं होतं ते मॅक्स पुलिंगचं नाही का ते. मॅक्स पुलिंग? नाही, मॅक्स पुलिंग नाही, फ्लॅटन केलेली इमेज होती. त्याच्यानंतर आपण त्याच्या कर्नल फिरवलं आणि जे आउटपुट इमेज आहे ते आपण घेतलं होतं. ते ग्रीन कलरचं नाही का 0101, हम्म. तशातलं काही मे बी आहे याचं. नाही, काय होतं बघा आता. प्रत्येक कन्व्होल्युशनच्या भागाला मी फ्लॅटन केलेले, रो वाईज मी फ्लॅटन केले. आता समजा मी कर्नलला पण फ्लॅटन केलं हा. आणि मी जर आता पाहिलं की मी कर्नलला पण फ्लॅटन केलेले आणि पर कॉन्व्होल्युशन पण फ्लॅटन केलेले. मग आता मला कर्नलला कसं मल्टिप्लाय करायचंय? तर मला फक्त कर्नलचा जो फ्लॅटन काही आउटपुट आहे हा काय आहे? तर हा येईल 9 येईल ना, 1x9. 1x9 येईल. तर मला फक्त हा प्रत्येक रोला मल्टिप्लाय करायचे है ना. हा जो काही येईल हा मला फक्त प्रत्येक रोला मल्टिप्लाय करायचा आहे एलिमेंट वाईज. झालं माझं कॉन्व्होल्युशन. ओके, सो हे काय आहे तर ही एक टेक्निक आहे कॉन्व्होल्युशन सोपं करायची. जे ग्राफिक्स कार्ड असतात त्याच्यामध्ये असतं SIMD असतं, सिंगल इनपुट मल्टिपल डेटा. ते काय म्हणतं की तुम्ही मला एकच इनपुट द्या. आपण काय करतो मग प्रत्येक कन्व्होल्युशनचा भाग फ्लॅटन करतो. हा असा बनवतो पूर्ण कन्व्होल्युशनचा भाग, फ्लॅटन्ड भाग, आणि नंतर कर्नल पण फ्लॅटन करतो आणि एकच इनपुट देतो. त्याला म्हणतो की हा जो अरे आहे, हा जो वेक्टर आहे, हा प्रत्येक ह्याला मल्टिप्लाय कर. बस, त्याचं काम काय आहे? एकदा इनपुट घेतलं की तो मल्टिपल डेटावर एकाच वेळेस पॅरलल काम करू शकतो. म्हणजे माझं पॅरललायझेशन इथं होऊ शकतं या भागामध्ये. आता आणखी प्रत्येक जण स्वतःच्या कर्नलचा रो डिफाईन्ड आहे त्याचा. असं एक सॉर्ट ऑफ ऑप्टिमायझेशन टेक्निक म्हणू शकता पॅरललायझेशन साठी विदिन CNN, है ना. समजलं ना? जर कॉन्व्होल्युशन समजलं तर हे समजलं. कॉन्व्होल्युशन समजलंय, बट ही जी टेक्निक आहे ही अशी क्लिअर नाही बसली की आपण फ्लॅटन केल्यानंतर एक्झॅक्टली काय होतंय. तर तू फ्लॅटन केलं ना, तू फ्लॅटन केलं परत की एकदा रिपीट करणं. काय हा, काय म्हणलं नाही समजलं.
हॅलो. मला नाही समजले. हॅलो, नाही, तुझा आवाज कट झाला आता. माझं हॅलो, येतंय का येतो आता? आवाज? हॅलो. हा. हॅलो. हा. हॅलो. हा, आता येतोय आवाज. मी ते म्हटलंय की आता हे जे आपण फ्लॅटन केलेलं आहे, तर ते फ्लॅटन करण्यामागचा उद्देश काय, म्हणजे आपल्याला भेटतं काय त्याच्यातून, ते नाही समजलं मला. म्हणजे आता आपण 3x3 कर्नल फिरवला 5x5 इमेज वरती, हम्म. आणि जे कर्नल फिरवलं त्याचे जे काही इनपुट्स निघाले ते भेटले आपल्याला 9. हम्म. राईट. सो 1x9 भेटला आपल्याला एका कर्नलचं आउटपुट, आणि आउटपुट असं नाही. आपल्याला 9x9 भेटली. तर सी त्याचं मी ऑप्टिमायझेशनचं काय आणि याचा काय संबंध कॉन्व्होल्यूशन? आउटपुट ॲज इन ती इमेज म्हणतोय मी. हे बघा, बोल बोल. जेव्हा जेव्हा कर्नल या इमेजवर फिरेल, ओके, या इमेजवर फिरेल, इथं इथं येईल, तेव्हा मी आय थिंक, पॅरललायझेशन. हॅलो सौरभ, हा. एक मिनिट. आय थिंक आहे ना ती, हॅलो हॅलो हॅलो, एक मिनिट मी रिजॉईन करतोय. मला तू स्क्रीनवरती काय ड्रॉ करतोय ते मला काही दिसत नाही. स्क्रीन स्टॅटिक झाली. मी एकदा परत जॉईन करतो, एक मिनिट. हॅलो, दिसते कसं खाली? आता दिसते का? हॅलो. हा, आता दिसते का? हा, आता मुवमेंट पण दिसतोय. ठीक आहे. दिसते. हा, बेटर आहे. दिसतंय. मी तेच कन्फ्युज होत होतो, म्हटलं तू ड्रॉ करतोय का नाही काही समजतच नव्हतं. ओके. हा. सो मी जेव्हा हा कर्नल फिरवतो, तेव्हा मी पॅरललायझेशन करू नाही शकत. का? कारण आता हा सिक्वेन्शियल ऑपरेशन झाला ना, है ना. इथं ये, मग इथं जा, मग इथं जा, मग इथं ये, मग इथं जा, मग इथं जा, हम्म. असं करावं लागतंय मला. पण मी काय करतोय आता, परत की मुवमेंट फ्रीज झाली. प्रत्येक हॅलो. लेट मी जॉईन. मुवमेंट मग परत फ्रीज झाली. मी जॉईन करतो, थांब. हा. सो लो हा, येतोय आवाज, बोल. सो हे जे आहे, हे सिक्वेन्शियल ऑपरेशन होत होतं. त्याच्याऐवजी मी आता एक मिनिट, एक काय मिनिट. केलंय, हॅलो. की एक मिनिट थांब, स्क्रीन लॅग झाली आहे ती. काय होतंय? मला स्क्रीन दिसत नाही तुझी ती नोटपॅड वाली. मला काय बोलला सांगता मला. ना, काय माहिती आता मला थांब काय. थांब, मी मोबाईल वगैरे. एक मिनिट. हॅलो. तिकडे फिरायला काही हा. स्कोपच नव्हता मला. आणि जेव्हा स्कोप होता, अख्खे ब्लेझर घालून हा, फिरायचे. येतोय ना. काय येतं? इथंच झालंय. हॅलो. हा, येतोय आवाज येतोय, बोल ना. हा यार, तुझा बॅकग्राऊंड आवाज खूप आता येतोय. काय गरज नाही, तेवढं मोठं माणसं आहे. यार. अजून पण येतोय? हा. साडेसातच्या नंतर. आता मी म्यूट करतो, तू कंटिन्यू कर, तू एक्सप्लेन कर डायरेक्ट. काय अडलं तर मी सांगतो. हम्म. काय नाही, मी काय केलंय, की प्रत्येक कन्व्होल्युशनचा जो एरिया आहे, इथे जे काही कन्व्होल्युशन होणार आहे प्रत्येक कर्नलचं प्रत्येक भागाशी, तेच मी फक्त आता सेपरेट आउट केले. की ह्याचं कन्व्होल्युशन जेव्हा होईल या भागाचं, तेव्हा खालच्या भागाचं काही घेणं देणं नाही आता. कारण की प्रत्येक कन्व्होल्युशनचा भाग आता सेपरेट आउट आहे. सो मी तेच केलं, की सेपरेट आउट केला प्रत्येक भाग, आणि मग कर्नलला पण फ्लॅटन केलं. सॉर्ट ऑफ प्रत्येक कन्व्होल्युशनचा जो काही ऑपरेशन आहे,
ते मी सेपरेट आउट केले, कर्नलचं पण आणि इनपुटचं पण. तो मी आता पॅरलाइज करू शकतो. हा आपला भाग होता. फक्त काय ना, ऑप्टिमायझेशन टेक्निक आहे, हे जीपीयू मध्ये यूज होतं. तुम्ही इमेजला कन्वर्ट करता कन्व्होल्युशनच्या एक्सपेक्टेड आउटपुट, एक्सपेक्टेड ऑपरेशन मध्ये. कर्नलला पण फ्लॅटन करता. मग फ्लॅटन केल्यामुळे तुम्हाला पॅरलायझेशनला सोपं जातं. ओके, सो बॅक प्रॉपगेशन. in CNN. Input X. X is your input. याला तुम्ही पहिल्या लेअरला देता, सेकंड लेअरला देता, थर्ड लेअरला देता. बेसिकली तुमचा आउटपुट आला. ओके, फर्स्ट लेअर, सेकंड लेअर, थर्ड लेअर, लेअर 1, लेअर 2, लेअर 3. हा तुमचा लेट्स की वाय आहे, आउटपुट जे काय असेल ते, आणि हा तुमचा लॉस आहे. ओके, तर मला जर बॅक प्रॉपगेशन करायचं असेल तर आपण लेअर बाय लेअर पहिले समजून घेऊया काय होईल. लॉसला फक्त आपण एल म्हणूया. ओके, आधी मला लॉसचं ग्रेडियंट काढावं लागेल विथ रिस्पेक्ट टू द आउटपुट. बरोबर, ग्रेडियंट ऑफ लॉस विथ रिस्पेक्ट टू आउटपुट. आता ग्रेडियंट ऑफ लॉस विथ रिस्पेक्ट टू L3 हे शक्य आहे का? काय याच्या इंटरनली काय ऑपरेशन होतील याच्यामध्ये? ग्रेडियंट ऑफ लॉस विथ रिस्पेक्ट टू L3 मल्टिप्लाय होईल ते इंटरनली. हा, कसं होईल मग मी जर लिहून काढलं ते? तर म्हणजे आता कसं सांगू, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉस एल बाय पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इंटू पार्शल डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू L3 हे असं आहे. L3. हा, उलट आहे ते. येस, कारण की लॉस डायरेक्टली L3 ला येऊ नाही शकत. सेम गोज ओव्हर हिअर. L2 असेल तर ग्रेडियंट ऑफ लॉस विथ रिस्पेक्ट टू वाय इंटू ग्रेडियंट ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू L3 इंटू ग्रेडियंट ऑफ L3 विथ रिस्पेक्ट बाय L2. बरोबर आहे. सो हे असं इंटरनली यांचं कॅल्क्युलेशन चालवलं असतं. मग मी जर एका लेअरचं बघतो, लेट्स से की आय एम लुकिंग ऍट ओनली द L3 लेअर. L3 चा लेअर काढतो. दिस इज द L3 लेअर. याच्यापासून वाय पुढे येतो, ह्याला काहीतरी इनपुट आहे एक्सचं, ह्याला अजून एक इनपुट आहे कर्नलचं. बरोबर, आणि कर्नल आहे आणि बायस पण, कर्नल आहे आणि बायस पण. ओके, आता मी जेव्हा उलटा येतोय तेव्हा मला इनकमिंग ग्रेडियंट कुठले? तर लॉस ऑफ ग्रेडियंट ऑफ लॉस विथ रिस्पेक्ट टू वाय हा माझा इनकमिंग आहे. इनकमिंग ग्रेडियंट L3 साठी मी याच्यापासून अजून एक कुठला कॅल्क्युलेट करतो, तर ग्रेडियंट ऑफ लॉस विथ रिस्पेक्ट टू ग्रेडियंट कर्नल. बरोबर ना, आणि ग्रेडियंट ऑफ लॉस विथ रिस्पेक्ट टू बायस. बरोबर आहे. आता हे तर झालं ह्या लेअर साठीचं कर्नल आणि बायस. पण मला L2 ला पण ग्रेडियंट द्यायचंय ना, तर L2 साठी इनकमिंग ग्रेडियंट काय होईल? तर ग्रेडियंट ऑफ लॉस विथ रिस्पेक्ट टू एक्स. बरोबर आहे. म्हणजे हा जो ग्रेडियंट आहे हा L3 ला नाही वापरला जात, तर हा L2 साठी वापरला जातो आता, है ना. म्हणून मी असं
तो पर लेअर हे असं चित्र असतं. ओके, जर हम्म. ग्रेडियंटचं म्हणलं तर. हा. हा, येस. येस, दिस इज द पर लेअर. काय झालं? हा, अच्छा. नाव लेट अस गो इन टू द मॅथ्स ऑफ ग्रेडियंट एक कॅल्क्युलेशन. मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. ते वरती लॉस कसा कॅल्क्युलेट केला होता आपण याच्यावरती? पुढं याच्यावरती हा. आता हे जे आपण इमेज घेतली, त्याचे कन्व्होल्युशन करत गेलो, त्याच्यामध्ये L1, L2, L3 आणि आपल्या टार्गेट इमेज पर्यंत पोहोचलो. आणि जो लॉस काढला, तो लॉस कसा काढला इमेजच्या CNN मध्ये? कॅटेगरिकल क्रॉस एंट्रोपी फाईन. है ना. येस. CCE. ओके, ओके. ओके, येस. नाव let's do a simple convolution of 3 into 3 image and 2 into 2 kernel. या पूर्ण लेक्चरला आहे ना माझ्या सोबत राहायला लागेल तुम्हाला. तुम्ही जर मिस आउट केलं तर नाही समजणार. याचं थोडं वेगळ्या प्रकारे याचं ग्रेडियंट कॅल्क्युलेशन होतं. ओके. 1 2 2. This is your input, this is your kernel. तुमचा कर्नल आहे K11, K12, K13. नाही नाही, बॅकग्राऊंड आवाज खूप येतोय तुझा. सॉरी. याचं जे ग्रेडियंट झाल्यानंतर एक वाय भेटेल आपल्याला. तो वाय कसा असेल बरं? वाय ची साईज काय असेल? 2/2. बरोबर. तर y11, y12, y21, y22 हे असं कन्व्होल्युशन होईल. जर मी y11 बघितलं तर y11 काय आहे? कशाचं कॅल्क्युलेशन होऊन y11 आलं? तर x11 इंटू k11 प्लस येस. X12 into x12 K12. k12 प्लस X21 into K21 आणि X22 into K22 plus X22 into K22. y12 x12 into k11 plus x13 X13 into K12 k12 plus plus x22 X22 into into k2 K21 plus K23 x23 k22. into K22. ओके, एवढं आलंच तर लेट्स राईट ऑल द थिंग. x21 into y k11 plus x plus फ्युजनला होता राहता. तर परत मी चुकलो की प्लस एक्स 32 k22 y22 is equal to x21 नहीं x22 नहीं X22 k11 plus x23 into k12 plus x32 into k21 plus x33 into k22. तर असं हे प्रत्येक आउटपुटचं इंटरनल कॅल्क्युलेशन. तर आता हा झाला एक कर्नल.
या एका कर्नलला एक बायस असतो, फक्त B1. एक कर्नलला एक बायस है ना. तर आता मला सांगा, इथे इथे आपण बघूया. मी जर म्हणलं, ह्याला मी जर एक्सपांड केलं, कशाला? ग्रेडियंट ऑफ लॉस विथ रिस्पेक्ट टू ग्रेडियंट ऑफ कर्नल, याला मी एक्सपांड केलं. ग्रेडियंट ऑफ लॉस विथ रिस्पेक्ट टू ग्रेडियंट ऑफ कर्नल काय आहे? तर हे ऍक्च्युली ग्रेडियंट ऑफ लॉस विथ रिस्पेक्ट टू वाय इंटू ग्रेडियंट ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू कर्नल. एम आय राईट? बरोबर आहे. येस. पण 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 डोंट यू थिंक की मला ऍक्च्युली कर्नल मध्ये 4 गोष्टी आहेत माझ्याकडे, K11, K12, K21, K22. मी काय पूर्ण कर्नलचा ग्रेडियंट एका वेळेस काढणं अवघड आहे ना. तर मी काय म्हणतो हो. की एका वेळेस कर्नलच्या एकाच ह्याचा मला आउटपुट पाहिजे. K11, लेट्स गो विथ K11. ओके. K11 चा जो भाग आहे आपल्या कर्नलचा, त्याचा आता मला ग्रेडियंट काढायचा. व्हॉट इज वाय? वाय कसा आहे? तर वाय स्वतः सुद्धा अजून एक मॅट्रिक्स आहे. Y11, Y12, Y21, Y22. ओके. आता मी म्हणतोय की मला एकाचाच आउटपुट पाहिजे, आणि हा तर स्वतः मॅट्रिक्स आहे. परत ह्याला एक्सपांड करा याच्यानुसार. काय येतं हे? तर लेट्स सी. ग्रेडियंट ऑफ लॉस विथ रिस्पेक्ट टू ग्रेडियंट ऑफ Y11 इंटू ग्रेडियंट ऑफ Y11 विथ रिस्पेक्ट टू काय येतं? हॅलो, K11. बरोबर आहे. प्लस ग्रेडियंट ऑफ लॉस विथ रिस्पेक्ट टू Y12 इंटू into ग्रेडियंट ऑफ Y12 विथ रिस्पेक्ट टू K11. 1. बरोबर. हा. लेट्स गो पुढच्या स्टेपला. Y21 इंटू ग्रेडियंट ऑफ लॉस विथ रिस्पेक्ट टू, अरे नाही, Y21 प्लस ग्रेडियंट ऑफ लॉस विथ रिस्पेक्ट टू Y22 इंटू ग्रेडियंट ऑफ Y22 डिवायडेड बाय ग्रेडियंट ऑफ K11 विथ रिस्पेक्ट टू, म्हणजे काय? ओके. काय डाऊट याच्यामध्ये? नाही, क्लिअर आहे. क्लिअर आहे. नाव आता मला Y11, Y12, Y21, Y22 हे तर मी इथं काढलेले आहे आता हे सगळं. तर आता मला जर सांगायचं झालं की लेट्स लुक इनटू दिस. ग्रेडियंट ऑफ Y11 विथ रिस्पेक्ट टू K11 काय येईल बरं? काय काढायचं समजलं मला? ग्रेडियंट ऑफ हो. Y11 विथ रिस्पेक्ट टू K11 याच्यामध्ये काय येईल? K11 वाला राहून जाईल, बाकी सगळं झिरो होऊन जाईल, म्हणजे X11 येईल. फक्त X11 येईल. हा. बरोबर आहे. X11 झालंय. लेट्स प्रोसीड. पहिले लेट्स याच्यात राईट X11 इंटू X11 प्लस Y12 आणि K11, Y12 K11, X12 X12 X21 आणि X22. बरोबर आहे. ही पहिली लाईन. हा, बरोबर. येस. X1 ऑलवेज. हा. ग्रेडियंट ऑफ लॉस पर्सेंटेज Y12 into X12 plus gradient of loss Y21 plus this is gradient of loss with respect to K11.
ओके, याच्यामध्ये काय डाऊट? नो. नो, बरोबर आहे सगळं. तर आता मी काय करतो की मी याला थोडस फक्त वेगळ्या पद्धतीने लिहितो. ओके, मी काय करतो, तुला वाय के वन चं समजलं ना? हो. तर मी काय करतो की मी फक्त ते के वन जे आहे ना, ते बाकीच्या गोष्टींचं मी फक्त पेस्ट करून देतो इथं. त्या मी नाही करत बसत, ते खूप मोठं आहे. काय तिथं त्यांनी दिलेलं आहे ऍक्च्युली, हे होतं आहे की नाही, हम्म, हेच आहे ते. अच्छा, इथं आय जे वापरलं त्यांनी खाली. अच्छा, ओके. आणि हा, हे समजलं मला, आलं लक्षात. ते बेसिकली फक्त आपण त्याचं फायनल सोल्युशन देतोय. हा, म्हणजे कर्नल बरोबर. इंटरनली 4 गोष्टींनी बनलेलं आहे. तर चार चार गोष्टींचं हम्म, ग्रेडियंट येईल. ते प्रत्येकाचं ग्रेडियंट बरोबर. आपण के वन चं काढलं, जे की हा, इथं बघशील तू तर हे सगळं मॅच होतं. पहिली लाईन आहे. येस. पहिली लाईन मॅच होते आपली. हेच हा, त्यांनी फक्त बाकीच्या गोष्टींसाठी पण केलेलं आहे. ओके, येस. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट आपला स्पॉट झाली. लेट मी कॉपी आवर इनपुट. दिस इज आवर इनपुट. Let me convolve this with gradient of loss with respect to y. Okay, y12, 2. ओके, हे काय केलेलं कळलंय? हे जे लिहिलंय हे, हा, आलं लक्षात. हा, this is equal to gradient of loss with respect to k11, gradient of loss with respect to k12, gradient of loss with respect to k21, gradient of loss with respect to k22. असं आहे. जेव्हा तुम्ही इनपुट ग्रेडियंटला कन्व्हॉल्व करता तुमच्या इनपुट सोबत, तेव्हा तुम्हाला ऍक्च्युली कर्नलचं ग्रेडियंट भेटतं. इजंट दिस इंटरेस्टिंग? एक्झॅक्टली. बेसिकली उत्तर इथंच होतं. मला फक्त हा ग्रेडियंट, इनकमिंग ग्रेडियंट, इनपुट सोबत कन्व्हॉल्व केला की मला हे भेटतं. बरोबर. इंटरनल मल्टिप्लिकेशन आहे बेसिकली ते. हा, म्हणजे इंटरलिंक्ड आहे, पण हे समजलं तरच ते यू कॅन कॅप्चर इट, नाहीतर नाही समजत. आलं समजलं. सो झालं, नाव कोरिलेट झालं सगळं. सो नाव लेट्स गो टू बायस. बायस तर अजून सोपं आहे. बायसचं काय म्हणतो? बायस ग्रेडियंट ऑफ लॉस विथ रिस्पेक्ट टू बायस 1 is equal to gradient of loss with respect to y y into into gradient of x1 y, into b. है ना? हेच आहे माझं, बरोबर. Yes. माझी जी y11, y12, y21 मध्ये b1 शेवटी आहे, म्हणजे या प्रत्येकाच्या रिस्पेक्ट मध्ये माझं ग्रेडियंट 1च असेल, हो. बरोबर. सो मी ह्याला जर एक्सपांड जरी केलं, लेट मी एक्सपांड दिस y11 into 1 plus gradient of loss with respect to y12 into 1 plus gradient of loss with respect to y21 into 1 plus gradient of loss with respect to y22 into 1. हा. सो झालं, भेटलं बायसचं पण ग्रेडियंट भेटलं.
बायसचं ग्रेडियंट अजून सोप्या पद्धतीने कसं लिहू शकतो आपण? इज इक्वल टू सम ऑफ लॉस वाय है ना. फक्त येस बरोबर. एलिमेंट जे आहे म्हणजे ह्याचा फक्त सम करा. 1 2 3 4 गोष्टींचे सम केलं तुम्ही की झालं. दिस इज ग्रेडियंट ऑफ बरोबर. लॉस विथ रिस्पेक्ट टू बायस. लॉस विथ बायस. दिस इज इट. इथे आपण बायस ऍड करायचं रिझन काय असतं पण? बायस हे जसं आपण न्यूरल नेटवर्कचं बायस आहे तसंच इथला पण बायस आहे. बायस काय आहे की बाबा गरज असेल तसं अपडेट होतं. म्हणजे बायस असणं पण गरजेचं आहे, नाहीतर ते सेंटर पासून हलत नाही ना. ओरिजिन पासून हलवण्यासाठी बायस पाहिजे तुम्हाला. तसे ओके. याच्यामध्ये काय डाऊट? समजलं. ओके. सो बायस. आता मला दोन गोष्टी झाल्या इथे. हे तर येणार होतं लॉस कडून. हे जे काही सीसी वर नाही होतं कॅटेगरिकल क्रॉस एंट्रोपी वरनं हे येणार होतं, बरोबर. येस. हो. या दोन गोष्टी आपण काढल्या. पण हे काढायचं बाकी आहे ना. हे तर अजून पुढे जायचंय अजून, है ना. एल विथ रिस्पेक्ट टू ह्याला अजून उलट जायचे. मग हे काढूया आता शेवटचं. हे काढलं की आपल्याला कळून जाईल साखळी कशी, चेन कशी. तो एक्स म्हणजे प्रिव्हियस आउटपुट आहे ना. नाही म्हणजे तो कुठला आहे मी सांगतो. या चेन मध्ये ना मला हे तर भेटणार होतं. हा तर डायरेक्ट आहे लॉस. हा तर सीसी आहे. बरोबर. मी L3 इथं आलो, ह्याच्यामध्ये हे भेटलं. आता मला ह्या गोष्टी झाल्या माझ्या. आता बरोबर. मला जर L2 कडे जायचंय ना, तर मला हे भेटणं गरजेचं आहे. मधली लिंक. ती मधली जी लिंक आहे ती जी काय आहे ती मला भेटणं गरजेचं आहे. ते आपण काढतो आता. तेच आपलं म्हणजे हे तेच झालं ना बेसिकली. सपोज आता आपण लॉस कडनं L4 वरती वाय वरती आलो, वाय वरनं L3 वरती गेलो, राईट. तर मग L3 जो आउटपुट देतोय वायला, तर ते एक्स आहे आता आपल्यासाठी या कंडिशन मध्ये. ही जी रेड स्क्वेअर वाली. हा इथला एक्स काय आहे तर L2 चा आउटपुट जो L3 कडे आलाय. 3 कडे आला. येस एक्झॅक्टली तेच. ते वेच. त्याचा आपल्याला ग्रेडियंट काढायचा. ग्रेडियंट ऑफ लॉस विथ रिस्पेक्ट टू ग्रेडियंट ऑफ एक्स काय असेल आता. ग्रेडियंट ऑफ लॉस विथ रिस्पेक्ट टू वाय इंटू ग्रेडियंट ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. बरोबर आहे. कारण बरोबर. या चेन मध्ये ह्या दोघांची गरजच नाही ना. ही चेन अशी उलटी जाऊ शकते. दिस कॅन गो दिस वे ना. इकडे जायची गरजच नाही. इथून असं आलं की इथूनच झालंय, है ना. बरोबर. तसं आहे ते. म्हणून आपण तसं काढलं. ह्यालाच थोडस एक्सपांड करूया. ओके. व्हॉट विल बी दिस ग्रेडियंट ऑफ लॉस विथ रिस्पेक्ट टू वाय काय हे दिस इज इट. आणि ग्रेडियंट ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स काय आहे तर y11 डिवाइड बाय ग्रेडियंट ऑफ एक्स 11. हॅलो. हो येतोय आवाज येतोय. हा तर मी तेच म्हणतोय. मला थोडस लेट मी पॉज फर्स्ट.
इथं दोन्ही गोष्टी मॅट्रिक्स आहेत. वाय पण मॅट्रिक्स आणि एक्स पण मॅट्रिक्स आहे, बरोबर. तर मला विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 1 काढावं लागेल, आहे की नाही? हॅलो. हो, अरे मागून खूप आवाज येतोय. एक मिनिट म्यूट करतो. सो मला ग्रेडियंट ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 1 काढावा लागेल, कारण की एक्स स्वतः पण एक मॅट्रिक्स आहे आणि वाय पण एक मॅट्रिक्स आहे. सो मला काय करावं लागेल, ग्रेडियंट ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू ग्रेडियंट ऑफ एक्स 1 1. हा वाय काय आहे तर 1 1 आहे इथला. वाय 1 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 1. एक्स 1 1 खाली कॉमनच राहील. वाय 2 1 एक्स 1 1. वाय 2 2 एक्स 1 1. ओके. सो याच्यामध्ये कसं होतं की इथल्या ज्या गोष्टी आहेत, हे y12 y21 आणि y22, दिस गेट्स कॅन्सल्ड टू 0. हे डायरेक्ट 0 होऊन जातात. का? कारण x11 चा फक्त y11 शी संबंध येतो, त्याचा 1 2 2 1 आणि 2 2 शी संबंध येत नाही. ह्यालाच आपण ग्रेडियंट मध्ये कसं लिहू की k11 0 0 0, की आधीच्या कर्नल साठी फक्त k11 चा टर्म x11 ठेवतो, बाकी सगळे 0 असतात. दिस इज द सॉर्ट ऑफ एनालॉजी असं तुम्ही म्हणू शकता. याच्यामध्ये येस. नो, समजलं. सो हेच होतं. आणि हे जे पर्टिक्युलर कर्नल आपण फिरवतो इमेजवरती, सपोज आता आपल्याकडे जी इमेज होती 4x4 ची, त्याच्यावर 2x2 चं कर्नल फिरवल्यावरती आपल्याला आउटकम भेटलं 2x2 समथिंग. सॉरी, 3x3 ची इमेज होती, 2x2 चं कर्नल फिरवलं, 2x2 चं आउटपुट भेटलं. हम्म, तर त्याच्यातला जो पहिला वाला काय म्हणता येईल त्याला, कॉलम आहे k11, तर हम्म, तो ज्याच्या ज्याच्या मल्टिप्लाय होतोय त्याच्यासोबतच रिलेशन ठेवतोय, बरोबर. राईट. हम्म, तेच आपलं मेन होतं. तर मग पहिल्या याच्यामध्ये जो y11 आहे तो मल्टिप्लाय होतो x11 सोबत, y11 दॅट इज k11. k11 के हा. x11, हा, हम्म, x11 मल्टिप्लाय होतो k11 सोबत, तेव्हाच आपल्याला y11 भेटतोय असं. हम्म, हम्म. तर मग त्याचं बॅक प्रोपोगेशन पण तसंच आहे. गॉट इट. येस, बरोबर आहे. मग तुम्ही जे असाल जेव्हा इथं y 1 2 होईल, तेव्हा इथलं हे 1 2 3 0 होतील, बाकी ह्या चालू राहील. अशा मध्ये ते राहतं. आणि अजून एक शेवटची गोष्ट म्हणजे आजच्या क्लाससाठी, ती म्हणजे मॅक्सिमम पोलिंग मध्ये ग्रेडियंट कसे काम करतात. मॅक्स पोलिंग ग्रेडियंट. मॅक्सिमम पोलिंगचं मी काय म्हणतो, लेट्स से की 4x4 ची इमेज आहे. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. याचा मॅक्सिमम पोलिंग आउटपुट काय येईल तर येईल 6 8 14 16. हा याचा मॅक्सिमम पोलिंगचा आउटपुट आहे, है ना. मॅक्स पोल. पण मला जेव्हा रिव्हर्स यायचं असेल, ओके, आता मी काय केलं की हा एक लेअर आहे तुमचा, ह्या लेअर पासून तुम्ही इथं मॅक्सिमम पोलिंग करून पाठवलं.
ह्या लेअर वनला लेअर वनला इनपुट होतं 4x4. आता ते बनलं 2x2 मॅक्सिमम पुलिंगमुळे, है ना, मॅक्स पुल. पण जेव्हा L2 पासून ग्रेडियंट येईल, सो ग्रेडियंट ऑफ कोर्स विल बी 2/2, कारण की ह्याचा इनपुट 2/2 होता मॅक्सिमम पुलिंगमुळे. मग मी कसं रिलेट करणार ना, की आता 2/2 इनपुट आहे माझ्या ग्रेडियंटचा, आणि 4/4 तर माझं आता आधीच्या लेअरला एक्सपेक्ट करतात माझा 4/4, याच्या आधी जे काय असेल ते. मग तेव्हा कसं करायचं? तर तेव्हा मी काय करतो, की मी त्याचे जे इंडेक्सेस आहेत, जी त्याची जागा आहे, ती मी लक्षात ठेवतो. कशी लक्षात ठेवतो? तर मी ही जी जागा आहे याची, ही 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 आणि ही लक्षात ठेवतो. आणि जेव्हा मी रिव्हर्स पुलिंग करेल, आता हे मॅक्सिमम पुलिंग कडे झालं ना, आता हे मला ग्रेडियंट साठी रिव्हर्स पुलिंग करावं लागेल, कारण की आता हे याच्याकडे आले पाहिजेत ना ग्रेडियंट. रिव्हर्स पुलिंग करेल तेव्हा मला आधीची जागा लक्षात होती, मी स्टोअर केली होती आधी ते कुठल्या जागेवर. तर कसं होईल मी सांगतो. 0 0 0, समज याचा ग्रेडियंट होता, लेट्स से की याचा ग्रेडियंट आहे, आता ह्याचा ग्रेडियंट असा आहे 1.1, 2.2, 3.1, 4.2, असं काही ग्रेडियंट आले, तर माझा असं मी येणार 0 0 0, 2.2, 0 0 0, 3.1, 0 0 0, 4.2, आणि मग मी याच्याकडे ग्रेडियंट देतो. समजलं मॅक्सिमम पुलिंगचं ग्रेडियंट कसं काम करतं? हो. तर एवढंच होतं मॅक्सिमम पुलिंगच्या ग्रेडियंटसाठी. फक्त थोडी वेगळी टेक्निक आहे, हे की रिव्हर्स पुलिंग ऍक्च्युअल कन्सेप्ट आहे का तू म्हटला फक्त? रिव्हर्स पुलिंग करतोय ना आपण. पुलिंग म्हणजे काय? मोठ्या एका जागेवरनं निवडक गोष्टी निवडा, हम्म, पुलिंग केली ना आपण. बरोबर तर बरोबर. आपण आता रिव्हर्स पुलिंग करतोय. बाकी सगळं झिरो केलं आणि तेवढं जे व्हॅल्यूज होतं तेवढं फक्त ते ठेवलं. हा, म्हणजे जिथं जिथं घेतलं तिथंच ग्रेडियंटची व्हॅल्यू ठेवा रिस्पेक्टिव्ह, बाकी सगळं झिरो करून टाका. ओके, गॉट इट. सो दिस इज रिव्हर्स पुलिंग किंवा ग्रेडियंट ऑफ मॅक्सिमम पुलिंग मॅक्सिमम पुलिंग. हा. असे. ओके, सो वी कॅन मे बी स्टॉप नाव. चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. ओके, चालेल, ठीक आहे, मग उद्या येस, भेटूया. शुअर, चालेल. बाय. बाय.